नमस् तुलसी कल्याणी, नमो विष्णुप्रिये शुभे, नमो मोक्षप्रदे देवी, नमो समतप्रदायिके. तुलसी विवाहाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आज कार्तिकी एकादशी अर्थात प्रबोधिनी एकादशी, जिला देवउठणी एकादशी असं म्हटलं जातं. देवउठणी एकादशी यासाठी म्हटलं जातं की या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्याच्या घोर निद्रेतून जागे होतात, म्हणजे चातुर्मास समाप्ती या दिवशी होत असते. देवशयनी एकादशी अर्थात आषाढी एकादशीच्या वेळी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी पृथ्वीचा कारभार शिवपरिवाराकडे सोपवून निद्रेत जात असतात. त्याला आपण चातुर्मास म्हणतो. चातुर्मासामध्ये आपण कोणतेही शुभ कार्य करत नाही. देवउठणी एकादशी झाली. मराठी कॅलेंडरनुसार एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशीपासून तुलसी विवाह पौर्णिमेपर्यंत केला जातो. तुलसी विवाहापासून आपल्याकडे शुभ कार्यांचा प्रारंभ हा होत असतो. लग्न कार्यांची सुरुवात होत असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कार्तिकी एकादशीचा उपवास नक्की कसा सोडायचा, त्याचबरोबर कोणते पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाही याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय हरी असं जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रबोधिनी एकादशी झाली म्हणजे कार्तिकी एकादशी झाली की त्यानंतर सर्व शुभ कार्यांना पुन्हा प्रारंभ केला जातो. आपण 4 महिने लग्न कार्य असेल, मुंज असेल यांच्यासारखे कार्यक्रम करत नाही. कार्तिकी एकादशीला तुळशी विवाह झाला की आपण पुन्हा शुभ कार्य सुरू करत असतो. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आपल्याला करायची असते. भगवान विष्णूंना या दिवशी निद्रेतून जागवलं जातं. त्यासाठी सूप वाजवून त्यांना झोपेतून उठवलं जातं. सूप यासाठी वाजवतात की सूप वाजवल्याने घरातलं दारिद्र्य नष्ट होतं असं मानलं जातं. ही जी सूप वाजवण्याची परंपरा आहे ती पूर्वीपासून सुरू आहे. त्यामुळे भगवान विष्णूंची पूजा आपण एकादशीच्या दिवशी करतो. त्यांना पिवळ्या रंगाची फुलं, चंदन, पिवळी मिठाई अर्पण करत असतो. ते झालं की आपल्याला त्यांना निद्रेतून उठवायचं असतं. त्यासाठी सूप प्रत्येकाच्या घरात असतं. ते सूप वाजवायचं. ते तुम्ही हाताने वाजवू शकता, चमच्याने वाजवू शकता. ते सूप वाजवून त्यांना उठवायचं. त्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य देखील दूर होतं असं म्हटलं जातं. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळस आणि शाळीग्राम यांचा विवाह लावला जातो. बऱ्याच ठिकाणी एकादशीच्या दिवशी देखील तुळशी विवाह केला जातो. आपल्या मराठी कॅलेंडरनुसार एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीपासून तुळशी विवाह प्रारंभ होत असतो. मग तुमच्याकडे जर एकादशीच्या दिवशीच तुळशी विवाह केला जात असेल तर हरकत नाही. आपण एकादशीच्या दिवशी देखील तुळशी विवाह करू शकतो किंवा दुसऱ्या दिवशी केला तरीही चालेल. तुळस आणि शाळीग्राम यांचा विवाह आपण लावून देत असतो. तर तुळशीचा आणि शाळीग्रामचा विवाह नक्की का केला जातो, भगवान विष्णूंनी तुळशीसोबत विवाह का केला, याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. प्रबोधिनी एकादशीला आपण भगवान विष्णूंची विधिवत पूजन करतो. जे ऊस उत्पादक शेतकरी आहे तर त्यांच्याकडे या एकादशीपासून ऊस तोडणीला प्रारंभ केला जातो. ऊसाची तोडणी सुरू झाली, ऊस कापणी झाली की त्यातील पहिला ऊस हा भगवान विष्णूंना नैवेद्य म्हणून दाखवला जातो. भलेही आता ऊस तोडणीचे दिवस सुरू असतात, ऊस तोडणी तुम्हाला 2-4 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी आणखी करायची असेल, पण बरेच लोक असं करतात की एकादशीच्या दिवशी ऊस तोडतात आणि त्याचा नैवेद्य भगवान विष्णूंना दाखवला जातो. आणि त्यानंतर त्या ऊसातला काही भाग नैवेद्य स्वरूपात दाखवतात आणि बाकीचा ऊसाचे तुकडे करून नैवेद्य स्वरूपात घरातील इतर सदस्यांना तो वाटला जातो. एकादशीचं जे व्रत आहे ते आपण सर्वांनीच केलं पाहिजे, कुटुंबातील सर्वांनीच केलं पाहिजे. पण सर्वांना जमणं शक्य नसेल तर कुटुंबातील एका सदस्याने जरी हे व्रत केलं, पूजा केलं तरीही चालतील. सगळ्यांनी उपवास केला तर चांगलंच, पण सगळ्यांना उपवास करायला जमणार नसेल. काही वयोवृद्ध माणसं असतात, लहान मुलं असतात, गरोदर स्त्रिया असतात. अशा सर्वांनाच जर हे व्रत करायला जमणार नसेल तर घरातील एका सदस्याने आपल्या कुटुंबासाठी हे व्रत केलं तरीही चालतं. उपवासाच्या दिवशी सात्विक पदार्थ खायचे असतात. साबुदाण्याचे पदार्थ असतील, वेपर्स असतील, फळे असतील तर यांच्यासारखे पदार्थ खाऊन आपण हा उपवास करायचा असतो. दूध वगैरे घेऊ शकतो. पण लक्षात घ्या, समजा तुम्हाला व्रत करायचं नसेल तरीही आपल्याला जेवण देखील सात्विक करायचं आहे.
या दिवशी जेवणात आपल्याला तांदूळ किंवा तांदळाच्या कोणत्याही पदार्थाचा, भाताचा समावेश करायचा नाहीये। तांदळाचा पदार्थ आपल्याला एकादशीच्या दिवशी खायचा नाही। मांसाहार देखील आपल्याला जरी उपवास नसेल तर एकादशीच्या दिवशी आपल्याला मांसाहार देखील करायचा नाहीये। एकादशीचं व्रत आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम करायचं असतं। कोणतीही एकादशी असतो, फक्त ही कार्तिकी एकादशीच नाही, महिन्यातून येणाऱ्या ज्या एकादशी आपण जे प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात, असे 24 एकादशींचं व्रत आपण वर्षभरात करत असतो। मग ही कोणतीही एकादश असो, आपल्याला जर व्रत करायचं असेल तर ते सकाळ संध्याकाळ असं दोन्ही टाईम करून दुसऱ्या दिवशी ते सकाळी व्रत आपल्याला सोडायचं असतं। असं म्हणतात की जर आपण दिवसभर व्रत केलं आणि संध्याकाळी एकादशीचं व्रत जर सोडलं तर एकादश बांगडी होते असं म्हटलं जातं। त्यामुळे आपल्याला हे व्रत दोन्ही टाईम करून दुसऱ्या दिवशी सकाळी हे व्रत सोडायचं असतं। आता आज एकादशी आहे तर उद्या सकाळी आपल्याला हे व्रत सोडायचं आहे। उद्या सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची, तुळशीची पूजा करायची, तुळशीला पाणी घालायचं, भगवान विष्णूंची देखील पूजा करायची, देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपण हे व्रत सोडायचं आहे। व्रत सोडण्यासाठी तुम्ही वरण भात खाऊ शकता किंवा इतर जी भाजी पोळी केलेली आहे ते खाऊन देखील हे व्रत सोडू शकता। याच्यासाठी असं काही नाही की हाच पदार्थ खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे। आपल्याकडे एकादशीला बरेच लोक उपवास करतात, तर बघा फक्त आषाढी कार्तिकीचाच नाही, काही जण असे असतात का फक्त आषाढीच्या 2 एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातल्या 2 एकादशी आणि कार्तिक महिन्यातल्या 2 एकादशी असं व्रत करतात आणि काही जण वर्षभरात ज्या एकादशी येतात त्या प्रत्येक एकादशीचं व्रत करत असतात। एकादशीला अनेकांचा उपवासाचा दिवस असतो। लक्षात घ्या, फक्त आपण एकादशीचं व्रत करतो तर ते व्रत आपल्याला द्वादशीलाच सोडायचं असतं, म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशीच तो उपवास आपल्याला सोडायचा असतो। संध्याकाळी चुकूनही एकादशीचा उपवास सोडायचा नाही। संध्याकाळी जर आपण एकादशीचा उपवास सोडला तर तो एकादशीचा उपवास आपल्याला लागूच होत नाही। द्वादशीच्या दिवशी देखील उपवास सोडताना आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की उपवास हा सूर्योदयानंतरच सोडायचा आहे। अंघोळ करून देवपूजा केल्यानंतर द्वादशीच्या दिवशी म्हणजे उद्या आपल्याला हा उपवास सोडायचा आहे। द्वादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उपवास सोडू नये असं आपलं शास्त्र देखील सांगतं। कार्तिकी एकादशीचं व्रत हे खूप महत्त्वाचं व्रत आहे। ज्याप्रमाणे आपण देवशयनी एकादशीचं व्रत करतो त्याचप्रमाणे देवउठणी एकादशीचं देखील खूप महत्त्व आहे। याचं सविस्तर माहिती या अगोदर देखील मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की देवशयनी एकादशी सोबतच देवउठणी एकादशी देखील खूप महत्त्वाची असते। त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही व्रत करा। समजा तुम्ही आजच्या दिवशी व्रत केलं नसेल तर हरकत नाही, भगवान विष्णूंची मनोभावे सेवा करा। कार्तिक महिना हा भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ महिना असतो। या महिन्यामध्ये तुम्ही भगवान विष्णूंच्या खूप प्रकारे सेवा करू शकता किंवा एखादी सेवा तुम्ही कंटिन्यू महिनाभर जरी केली तरीही भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर प्राप्त होईल। तर कार्तिक महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंच्या कोणत्या सेवा करायच्या याची माहिती सांगणाऱ्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते बघून तुम्ही भगवान विष्णूंच्या सेवा नक्कीच करू शकता। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रबोधिनी एकादशी अर्थात कार्तिकी एकादशीचा उपवास कसा करायचा, तो उपवास नक्की कधी सोडायचा, उपवासाच्या दिवशी कोणते पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाहीये याबद्दलची सविस्तर माहिती सांगितलेली आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईबच केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।